ओके हिंदी. ओके झालं कट. मराठी. पूर्ण वेळी आम्ही फक्त इकडे अच्छा इतका डायलॉग काय होतं नाही नाही हिंदीमध्ये काय या डायलॉगला हिंदीमध्ये कसं बोलायचं ते खूप हेल्पफुल होते. सिद्धू खूप हेल्पफुल होता. मराठीमध्ये मला त्यांनी खूपच मराठी हां त्यांनी मला असं वाटतं की मी असं बोलायला पाहिजे. बोलून बघ नाही तुला जमलं तर तू तशी बोलते तसं बोल. मी अजूनही प्रयत्न करते मराठी बोलायचं बिकॉज आम्ही हे शूट केलं आहे 30-40 डेज. आम्ही 40 हार नाही माने. शी फॉट टू गेट हर लाईफ बॅक. तो वो जो फाइटिंग स्पिरिट है द करेज ऑफ मारिया. श्वेता खूप खूप स्वागत आहे तुझं फिल्मी डॉनमध्ये. अफलातूनचा ट्रेलर फायनली लॉन्च झालं. चांगल्या प्रकारे गोंधळ मस्ती धमाल झालेली आहे. किती चांगल्या प्रकारे शूटिंगच्या वेळी किंवा अफलातून चित्रपटामध्ये धमाल झाले. तुझा अनुभव त्याच्याबद्दल कसा होता? अरे खूप 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 मेहनत होती आणि खूपच फन होता कारण आम्ही हे 3 लँग्वेजेसमध्ये गेली आहे. तर एक लँग्वेजमध्ये सीन झालं की कट. ओके हिंदी. ओके झालं कट. मराठी. पूर्ण वेळी आम्ही फक्त इकडे अच्छा इतका डायलॉग काय होतं नाही नाही हिंदीमध्ये काय या डायलॉगला हिंदीमध्ये कसं बोलायचं नाही आता हे संपलं आता मग इंग्लिशमध्ये कसं बोलायचं. सो इट वॉज अ जम्बल पण अ लॉट ऑफ फन. आणि तुम्ही कास्ट बघितलीच आहे. सगळे दिग्गज आहेत आणि सगळे फन आहेत. सो ती एनर्जी जे तुम्हाला पडद्यावर दिसणार आहे तीच एनर्जी आमची ऑफस्क्रीन पण आहे. आणि एकमेकां ज्या इक्वेशन तुम्ही पडद्यावर बघणार तसंच इक्वेशन आमचं ऑफस्क्रीन पण आहे. सगळे खूप हेल्पफुल होते. सिद्धू खूप हेल्पफुल होता. मराठीमध्ये मला त्यांनी खूपच हां त्यांनी खूप मला हेल्प केली आहे. आणि मी इंग्लिशमध्ये ते आणि हिंदीमध्ये ते हो हो हो. सो इट वॉज नाईस. जॉनी सर मी आधी जॉनी सर बरोबर काम केलं आहे. एक हिंदी सिरियल केलं आहे. अँड ही वॉज वंडरफुल. इज लाईक दॅट फादर फिगर असतात ना. ही इज माय फादर फिगर बिकॉज आय डोंट हॅव अ फादर. तो जॉनी सर लाईक द फादर इन माय लाईफ. पण खूप मजा आली आणि आम्ही खूप आभारी आहे परितोषची की मला ही फिल्म त्यांनी ऑफर केली आणि मला आय डिडंट इवन थिंक. मी बोलली की हो दिस फिल्म हॅज टू बी माइन ओनली. तू करणार का. मला ऑफकोर्स. सो मजा आली. इट वॉज नाईस. आम्ही तुला खूप साऱ्या वेबसिरीजमध्ये बघितलं, खूप साऱ्या सिरियल्समध्ये बघितलं आणि तिकडे चांगल्या प्रकारे तुम्ही आपली भूमिका निभवलेली. याच्यामध्ये किती चांगल्या वेगळ्या प्रकारची भूमिका तुला लाभलेली आणि हाव यू बॅक दॅट रोल. सो व्हॉट यू हॅव टू से अबाउट दॅट. इनफॅक्ट अफलातून एक प्लेवरून बनवलं आणि दॅट प्ले इज ऑल्सो पारितोषिक. तर त्या प्लेमध्ये मी इन्स्पेक्टरची भूमिका करते. हां. सो फ्रॉम इन्स्पेक्टर टू मारिया वॉज नॉट व्हेरी इझी बट इट वॉज अ लॉट ऑफ फन अँड चॅलेंजिंग. हां. तो अँड इनफॅक्ट परितोषने मला ऑप्शन नाही दिलं. ॲक्च्युली त्यांनी विचारलंच नव्हतं. मला फोन केला आणि असून एक प्रोजेक्ट आहे काय आहे मी फिल्म बनवतो आहे 3 लँग्वेजेसमध्ये. असेल व्हॉट 3 लँग्वेजमध्ये इंग्लिश हिंदी आणि मराठी. असेल मराठी. हां यू विल स्पीक इन मराठी नो. आय सेड या आय विल स्पीक. सो यू आर डुईंग द फिल्म. दॅट्स हाऊ इट वॉज. ज्या प्रकारे आम्ही बघितलं आता तू पण म्हणालीस की 3 लँग्वेजमध्ये झालेली आहे. किती डिफिकल्ट होतं, किती चॅलेंजिंग होतं आणि त्या सीनला कशा प्रकारे कम्प्लीट केलं 3 वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये. खूप डिफिकल्ट होतं. 3 लँग्वेजेसमध्ये शूट करणं सोपं नाहीच आहे. इट वॉज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. ही एनर्जी ही पडद्यावर पण आहे आणि ऑफस्क्रीन पण आहे. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट कारण यु नो एक लँग्वेजमधनं दुसऱ्या लँग्वेजमध्ये शूट करताना पॉजेस चेंज होतात, रिॲक्शन्स चेंज होतात. एव्हरीथिंग इज डिफरंट. सो इट वॉज व्हेरी जम्बलिंग. खूप कन्फ्युजन खूप होत होतं. पण अगेन वी हॅड अ व्हेरी ग्रेट टीम टुगेदर. तर सगळे एक दुसऱ्यांना हेल्पच करत होते. तर आता असं वाटतं की आम्ही खूप पीसफुली झालं पण तेव्हा करताना इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. इट वॉज नॉट इझी. अप्रिशिएट यू मराठी स्पेशली. ज्या प्रकारे आम्ही बघतो याच्यामध्ये खूप मोठी स्टार कास्ट आहे. सिद्धार्थ जाधव आहे, दिग्गज कलाकार आहे, जॉनी लिव्हर आहे, विजय पाटकर सर आहे. सगळ्यांबरोबर तुझी ट्विनिंग तुझा रॅपो कशा प्रकारे झालेला त्याच्याबद्दल तुझा काही अनुभव आहे. जॉनी सर जसे मी आधी सांगितलं की मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे तर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतोच ह्या 5-6 वर्षी. सिद्धू वॉज फॅन्टॅस्टिक. तेजू वॉज रिअली स्वीट. वी बोथ हेल्प टीच अदर अ लॉट. विजय सर तर स्कूल आहेत. ही इज अ लिव्हिंग स्कूल. एवढं शिकायला भेटलं त्यांच्याकडनं. छोटे छोटे यु नो नुआन्सेस ऑफ अ कॅरेक्टर. श्वेता हे ना तू असं बोल हे असं कर. तुम्हाला असं वाटतं की मी असं बोलायला पाहिजे. बोलून बघ नाही तुला जमलं तर तू तशी बोलते तसं बोल. सो यु नो सो ही हेल्प्ड अ लॉट. भरत sir is also a school. He was wonderful to work with and very down to earth. खूप प्रेमळ आहेत ते.
ऑल द विलन आहेत फिल्ममध्ये, बट ऑफ स्क्रीन वॉज अ टेडी बेअर लिटरली. हो. ज्या प्रकारे चित्रपट आम्ही कॉमेडीचे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट मराठी प्रेक्षकांना स्पेशली भेटलेले आहेत, अफलातूनमध्ये काय त्या लोकांना नवीन एक्सपिरियन्स करायला भेटले? आय थिंक अफलातून इज अन आउट अँड आउट कॉमेडी फिल्म. म्हणजे तुम्ही येऊन फिल्म बघून एकदम स्ट्रेस फ्री होऊन घरी जाणार, यु नो. आणि आजचा टाईमच असा आहे की देर इज सो मच स्ट्रेस, वेगवेगळ्या प्रकारचं स्ट्रेस, न्यूजमध्ये स्ट्रेस, घरातलं स्ट्रेस, वर्क स्ट्रेस. पण हे फिल्म तुम्हाला ते स्ट्रेसहून रिलीफ देणार आणि तुम्ही जस्ट शांतपणे पीसफुली हसून घरी जाणार. दॅट्स वॉट वी एम्ड ॲट. क्या बात आहे. ज्या प्रकारे मी तुझं आताच कॉम्प्लिमेंट केलं मराठीबद्दल, सिद्धार्थने पण तुला खूप साऱ्या हेल्प केल्या मराठीमध्ये, पण याच्या व्यतिरिक्त हाव यू इम्प्रूव्ड युअर सेल्फ फ्रॉम फॉर स्पीकिंग मराठी, त्याच्याबद्दल तुझं काय मत? मी अजूनही प्रयत्न करते मराठी बोलायचं, बिकॉज आम्ही हे शूट केले 30-40 डेज. 40 डेज इज नॉट इनफ टू हॅव कमांड ओव्हर अ लँग्वेज, बट मी तुमच्याबरोबर मराठीत कॉन्व्हर्सेशन करू शकते. दॅट इज अ बिग थिंग. कारण मराठी माझी मातृभाषा नाही आहे, पण आय लव्ह स्पीकिंग इन मराठी. मला मराठीत बोलताना खूप मज्जा येते. सो इट्स नाईस. हां. ज्या प्रकारे मी बघतो, मी सगळ्यांना एकच प्रश्न शेवटी विचारला की इफ यू अगर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटली की सगळ्यांकडून एक गोष्टी अडॉप्ट करायची, सो व्हॉट वुड बी दॅट थिंग वुड यू लाईक टू अडॉप्ट फ्रॉम दिस होल? फ्रॉम द कास्ट, his patience. He's the most patient man you'll ever meet. म्हणजे ह्याच्याकडनं पेशन्स, कारण मी पेशंट नाही आहे. जयेशकडनं हिज कमिटमेंट टुवर्ड्स द कॅरेक्टर एवढा कमिटेड आहे ना तो. म्हणजे सिद्धार्थ एनर्जी, हिज एनर्जी इज इन्फेक्शियस. मतलब सोते इंसान को वो जगा दे. हिज एनर्जी. जॉनीज ह्यूमिलिटी. जितने बड़े हैं हर तरीके से और जितने हम्बल हैं, आई थिंक उनकी ह्यूमिलिटी. भरत सर सॉफ्टनेस, मैंने उनको कभी गुस्सा करते नहीं देखा. ही इज़ द मोस्ट पोलाइट मैन यू कैन कम अक्रॉस. तर विजय दादा का एक्सपीरियंस, उनका क्राफ्ट. तेजस्विनी स्वीटनेस, शी इज़ अ वेरी स्वीट गर्ल. तो उसकी जो मिठास है वो मैं. फ्रॉम योर ओन कैरेक्टर मारिया की रेजिलियंस, जो उसने गिव अप नहीं किया. उसके साथ जो भी हुआ फिल्म में, उसके भरत सर ने उसकी प्रॉपर्टी हड़प ली, वो रास्ते पे आ गई, बाबा चले गए, बट उसने हार नहीं मानी. शी फॉट टू गेट हर लाइफ बैक. तो वो जो फाइटिंग स्पिरिट है, द करेज ऑफ मारिया. थँक्यू सो मच. सो स्वीट ऑफ यू टॉकिंग विथ. फायनली अफलातूनसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.